बनवला नव्हता. सो आज आम्हाला खावीशी वाटते भेळ. त्यामुळे आम्ही म्हणलं आम्ही भेळ पण बनवू आणि तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करू. त्यामुळे आम्हाला वाटलं की एक छोटासा व्लॉग तयार करावा, जेणेकरून तो आमच्यासाठी एक मेमरी पण राहील आणि तुम्ही पण पाहू शकाल. सो आम्ही सुट्ट्याला मामाच्या गावी आलेलो आहोत आणि आम्ही एकत्र 6 महिन्यातून येतो. त्यामुळे आज आम्हाला करावीशी वाटते भेळची पार्टी. सो चला तर मग करूयात. आम्ही भेळमध्ये टाकायला 2 चटण्या बटाटा घेतलेला आहे, एक वेफर्स घेतलेला आहे आणि आता ह्याला बारीक करून आम्ही चुरमुऱ्यामध्ये टाकणार आहे. प्रणिती तिकडे कांदा चिरत आहे. तिचा कांदा चॉपरमध्ये चिरून झाल्यावर आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि आता आपण हे याच्यातच करतोय बारीक, जेणेकरून आपल्याला सोपं पडेल. आणि आता हे बारीक केलेलं आपण ह्याच्यात टाकणार आहोत. कांदे कापून झालेली हालत. कांदा रडवतो पण खाण्यासाठी काहीही म्हणत कष्ट घेताना माझे भावंड. तर बघा मी चॉपरच्या साहाय्याने कसा चर 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 कांदा कापून घेतोय आणि हे कांदा कापून झाल्यावर आपण जी आपण ही केलेलं आहे ना मिक्स त्याच्यामध्ये टाकणार आहे व अशाच प्रकारे टोमॅटो देखील आपण चिरून घेणार आहे. मी आता कांदा टाकून घेते. कांदा टाकून झालेला आहे. आता मी हाताने मिक्स करते याला. सो आता हे मिक्स केलेलं आहे. यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकून घेणार आहोत आणि थोडीसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. कारण की आपण ते कुरकुरे आणि वेफर्स टाकल्यामुळे तिखट थोडंसं झालंच असेल, म्हणून आपण कमी प्रमाणात तिखट टाकून घेणार आहोत आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आणि आपण ह्याला समस्त असं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण केचप टाकून घेऊयात ना, पुन्हा आपण टोमॅटो टाकून घेऊयात. सो ह्याच्यात आपण थोडंसं केचप टाकूयात आणि मग वरतून टोमॅटो टाकून लिंबू पिळून मग आपली भेळ रेडी केली. मला आता थोडंसं खाऊन बघावं असं वाटतं, त्यामुळे मी टेस्ट करते. त्यात थोडंसं केचप टाकून घेतलेलं आहे. जास्त केचप असं टाकायचं नाही आहे, थोडंसं त्याला हे येण्यासाठी आपण टाकून घेतलेलं आहे. आणि आता ह्याला मिक्स करायचं आहे. आणि आता कांदा देखील चिरून झालेला आहे आणि थोडासाच आपण कांदा टाकणार आहे, कारण की आम्हाला जास्त कांदा टोमॅटो आवडत नाही. सॉरी, मला वाटला कांदाच आहे, पण तुम्ही समजू शकता की आम्ही टाकत आहे याच्यात टोमॅटो. आम्हाला जास्त टोमॅटो आवडत नाही, त्यामुळे आम्ही चिरला थोडासाच टोमॅटो. आणि आता ह्याला मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स केल्यानंतर ह्याच्यात आपण आता टाकणार आहोत लिंबू. सो आपण व्यंकटेशला सांगू याच्यामध्ये लिंबू पिळायला. व्यंकटेश याच्यात लिंबू पिळ. अजून थोडा पिळ दुसरा लिंबू. सो जेणेकरून आपल्याला खाण्यामध्ये लिंबाची थोडीशी आंबट अशी चव येईल आणि आपल्या भेळला कलर देखील सुंदर आलेला आहे आणि आपली भेळ ओल्डी सुद्धा झालेली आहे. तिखट सुद्धा मला योग्य प्रमाणात वाटत आहे, त्यामुळे आपण काही तिखट टाकत नाही आहोत. आता फायनली आपल्या भेळा असा सुंदर असा लुक येण्यासाठी आम्ही वरून कोथिंबीर टाकत आहोत. आणि फायनली आमची भेळ झालेली आहे तयार. सो आता आम्ही आमच्या मम्मी लोकांना ही भेळ खाऊ घालणार आहोत. त्यांना आपण विचारू भेळ कशी झाली आहे, मग आम्ही तुम्हाला आमचा रिव्ह्यू सांगू. फायनली आमची भेळ झालेली आहे तयार. आता आम्ही करणार आहे टेस्ट. आता आम्ही आमची भेळ मम्मीला खाऊ घालणार आहे. पहिल्यांदा कशी झाली आपण विचारू तिलाच.
खूप छान एकच नंबर. आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलेली आहे मम्मी भेळ. तुला आवडली का? हो खूप छान बनवली. थँक्यू. खरंच खूप छान झालेली आहे. भेळमध्ये सर्व खट्टा मिठा सर्व फ्लेवर्स उतरले आहेत आणि आम्हाला खूप भेळ आवडलेली आहे. तुम्ही नक्की तुमच्या घरात ट्राय करून पाहू शकता. खूपच छान झालेली आहे भेळ. इम्प्रूव क्यों नहीं कर रहा हूँ? अवकाश नहीं. खूपच छान झाली आहे भेळ. सपना चाहिए नींद का. सो खूप छान अशी भेळ झालेली आहे आणि मला खरंच खूप 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 आवडलेली आहे. त्यामुळे मी इतकं कौतुक करते, नाही तर मी कोणत्या गोष्टीचं कौतुक करत नाही आहे. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.